परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी। दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो, कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो। कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो, संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो। ये चार रुद्धि धर यतीश्वर जगत जन मंगल करे, अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे। दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को, श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को। पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा, स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा। प्रज्ञा प्रधाना श्रमण अरु प्रत्येक बुद्धि जो कही, अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही। अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे, उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे। जंघावली अरु श्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून, रुद्धि चारण धार के मुनि करत आकाशी गमन। स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर, कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। अणिमाजु महिमा और गरिमा में कुशल श्री मुनिवरा, रुद्धि लघिमा वे धरे मन वचन तन से ऋषिवरा। है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद झलकता, उनके चरण के यजन हित इस दास का मन ललकता। ते पण ह्याच्यातच येत आहेत खरं. विक्रिया रुद्धीचेच भेद आहेत, पण अजून ते पहिले व्हायचे म्हणून म्हणत नाही आपण, ते झालं म्हणून. तर याचं पण अर्थ काय घेतलंय परमर्षी स्वस्ति मंगल पाठमध्ये 6व्या श्लोकामध्ये विक्रिया रुद्धीचे भेद सांगायला लागलेत आणि त्याचं वर्णन. तर कुठले कुठले आहेत? अणिमाजु महिमा और गरिमा मे कुशल श्री मुनिवरा. अणिमा, महिमा आणि गरिमा. दुसऱ्या ओळीत सांगितले लघिमा, लघिमा वेधरे मनवचन तनसे ऋषिवरा. मग या चारी ज्या रुद्धी आहेत ते मन वचन कायेने धारण करतात ते मुनिवर, त्या रुद्धी त्यांना प्राप्त होतात. जरी हे रुद्धिधारी मुनी आहेत तरी सुद्धा त्यांना किंचितही मद नाही. पर नाही मद झलकता. जिथं मद आहे तिथं रुद्धी नाही, जिथं रुद्धी आहे तिथं मद नाही. उनके चरण के यजन हितई सदास का मन ललकता. त्यांच्या चरणाची पूजा करण्यासाठी किंवा त्यांचं बहुमान त्यांचं गुणगान करण्यासाठी म्हणून इस दास का मन, म्हणजे माझं स्वतःचं जो की त्यांची पूजा करतोय त्याचं मन ललकता म्हणजे काय, लालायित होतोय. म्हणजे अधीर होतोय अशा प्रकाराने. मग अजून पुढचे रुद्धी आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये घेतलेत. पहिल्यांदा ह्याचा अर्थ करू आपण. काय काय घेतलं होतं काल. आणि एक काय विस्तार करायचं होतं. परवा एक जण मला विचारले
जे मंगलाष्टक स्तोत्रमध्ये आपलं आहे ना हे 64 रुद्धीचं काव्य, तर त्याच्यामध्ये एक शब्द त्यांना नाही कळला होता, ते एकदा म्हणते मी. 5वा श्लोक आहे. ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिंगता पंचये एचाष्टांग महानिमित्त कुशला एष्टाविधाश्चारणः पंचज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मंगलम्. तर याच्यामध्ये शब्दशः अर्थ कसा केला, जे सर्व औषधी रुद्धिधारी आहेत, म्हणजे 8 जे भेद घेतो ना, तर त्यांनी 7 भेद घेतले त्या श्लोकामध्ये. मूळ रुद्धीचे आपण 8 घेतो, तर त्यांनी गर्भित करून 7 केलेत. कुठले कुठले? सर्व औषधी रुद्धी, दुसरं घेतलं तपरुद्धी, तिसरं अष्टांग महानिमित्त म्हणजे बुद्धिरुद्धीमध्येच आलंय, पण आता त्यांनी ते वेगळं काढलंय सगळं. ए अष्टाविधाश्चारणः चारण रुद्धी. पुढं घेतलंय पंचज्ञान रुद्धारी, जे कोणी असतील ते, आणि 3 बलवाले आणि बुद्धिरुद्धी, असे त्यांनी वेगळे भेद काढून 7 ऋषी घेतलेत, 7 प्रकारचे ऋषी घेतलेत. तर ह्याच्यामध्ये मला एकाने विचारला प्रश्न, पंचज्ञानधर, हां, तर कुठलेही मुनी, कुठलाही जीव 5 ज्ञानाचा धारी नसतो. कसं काय? नाही, ते काय मला नाही आयडिया त्याची. काय सप्तर्षी म्हणजे कोण असतात? असतील ते, पण हे असतील काय असं सांगता येत. हां, सप्तऋषीची पूजा आहे ती त्याच्यामध्ये आहेत, ते वेगळे आहे, ते हे नाही आहेत. माहीत नाही आपल्याला ते रुद्धिधारी असतात का नाही, त्याच्यावरनं बघावं लागेल. तर ह्याच्यात जो शब्द आलाय ना पंचज्ञानधारी, तर कुठलाही जीव 5 ज्ञानाचा धारी कोण असते? मग का असं घेतलं त्यांनी? नाही, कोणीच जीव नाही 5 ज्ञानाचा धारी. नाही, क्षयक्षमिक ज्ञान आहेत ना, इतकं मोठा उघाड झाल्यावर त्याच्यात गर्भित म्हणजे छोटे ज्ञान काय आवश्यकताच नाही आहे. त्यामुळं असलं तर क्षयिक ज्ञान एकच असणार, नाही तर क्षयक्षमिक ज्ञान मॅक्झिमम 4 असणार. मग त्यांनी इथं हा शब्द का घेतलाय? पंचज्ञानधराहा, जे ऋषीश्वराहा, जे कुठले ऋषीश्वर 5 ज्ञानाचे धारी आहेत, तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा रुद्धी आहेत. तर त्यांनी शब्द असा जरी घेतलाय, काय पंचज्ञान, तरी सुद्धा याचा अर्थ असा काढायचा की 5ही ज्ञानांमध्ये रुद्धी आहेत. म्हणजे मतिज्ञान, श्रुतज्ञान असे जे कुठले ज्ञान आहेत ना, तर सगळ्या ज्ञानाचे धारी कोणी जरी असतील तर त्यांच्या ठिकाणी रुद्धी असू शकतात. असं नाही आहे की फक्त केवल ज्ञानच रुद्धी आहे, फक्त मनपरे ज्ञान वा धारींनाच रुद्धी असते, असं नाही. तर मती हे तर केवल ज्ञान, तर सगळ्यात पहिली रुद्धी आहे. सगळ्यात पहिली रुद्धी केवल ज्ञान रुद्धी म्हणतो ना आपण, तर ती एक स्वतंत्र स्वतः रुद्धी आहे. मनपरिज्ञान सुद्धा दुसरी स्वतंत्र रुद्धी आहे. अवधिज्ञान सुद्धा रुद्धी आहे. आणि ज्या काही सगळ्या बाकीच्या 65 रुद्धी आहेत ना, हे सॉरी किती 64 मधल्या 3 काढल्या या, तर राहिल्या 61 रुद्धी सगळ्यामध्ये शुद्ध ज्ञानाचे भेद आहेत. म्हणजे असं सांगायचं त्याच्यामध्ये की सगळ्या ज्ञानवाल्या ऋषीश्वरांमध्ये रुद्धी आढळून येतात. त्यामुळं 5 ज्ञानाचे धारी जे कोणी आहेत तर त्या सगळ्यांच्या ठिकाणी रुद्धी आहेत. ते सगळे ऋषीश्वर रुद्धिधारी असू शकतात. असं नाही की एकच जीव 5 ज्ञानाचा धारी असं सांगायचा भाव नाही. म्हणजे कोणी 5 ज्ञानाचे धारी आहेत तर ते सुद्धा रुद्धिधारी असू शकतात. मग ज्या कुठल्या ज्ञान त्यांच्याकडं आहे, त्याचं किती क्षयक्षम आहे, त्याच्यानुसार त्यांच्या विशुद्धी अनुसार त्यांना कितीही रुद्धी असतील.
असं पण नाही की एखाद्याला सगळ्यांना सगळ्या रुद्धी असतील 64 असं पण नाही. एका रुद्धीपासून ते 2, 3, 4 असे भंग करत दाखवलेत त्यांनी सगळे धवलामध्ये वगैरे, की किती रुद्धी एखाद्या जीवाकडे असू शकतात. परवा आपण बघितलं ना, चारण रुद्धीमध्येच 255 भेद आहेत, म्हणजे इतके प्रकार असू शकतात. कारण चारण रुद्धींचे 8 भेद आहेत. मग एखाद्याकडे असतील तर त्यातलं एकच असेल, 2च असतील, 3 असतील, मग त्याचे भंग काढत सांगितले त्यांनी. 255 प्रकारच्या चारण रुद्धी असू शकतात. म्हणून असं काय त्या शेवटी त्यांच्या विशुद्धीनुसार त्यांना किती प्राप्ती झाली तसे ते भेद लावलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आपल्याला लई डीपमध्ये जायचं नाही, फक्त स्वरूप समजून घ्यायचं की कुठल्या रुद्धीमध्ये त्यांना काय विशेषता प्राप्त झालेली असते आणि त्याच्या मागचं कारण काय आहे. तर आता चालू आहे वर्णन, ते विक्रिया रुद्धीचं वर्णन चालू आहे. त्याच्यामध्ये काय सांगायला लागले, हां यमाची गोष्ट घेतली का मी? हां राहिली की, ते परत काल पण कोणतरी हिंदीवाले आले ना, त्यामुळे तसंच राहिली ती. तर काय सांगत होतो याच्यामध्ये आपण की रुद्धी हा शब्द भलेही देवांमध्ये पण वापरला जाईल, देवगतीच्या देवांमध्ये, पण तरीसुद्धा ते रुद्धी नसून फक्त विशेषता असतात त्यांच्याकडं, किंवा कला असतात, विद्या असतात म्हणा, चालतंय. पण रुद्धी म्हणलं तर हा शब्द फक्त नियमाने मुनिराजांनाच वापरला जातो. म्हणजे कुठले भावलिंगी संत आहेत त्यांच्या ठिकाणी रुद्धी दिसून येईल, पण देवांकडं तशा टाईपची रुद्धी नसते. तर काय सांगायला लागलेत की जे देव आहे त्यांच्याकडं पण म्हटलं अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा असे वगैरे भेद रुद्धीचे दिसून येतात. मग त्याच्यात एक घटना सांगितली होती त्यांनी की विशुद्धी प्राप्त झाली तर रुद्धी कशा प्रगट होतात, आणि विशुद्धी म्हणजे अशुद्धी झाली परिणामात तर कसं ज्ञान घटत जातं. याच्यासाठी त्यांनी यमराजाचं एक उदाहरण सांगितलं आहे. यम नावाचा एक राजा होता जो की विशेष पुण्यधारी होता. कुठल्या काळातला हा, जे सुधर्माचार, त्याला लावायचं नाही जिनवाणी, चटईला जिनवाणी लावू नका, खाली पाय ठेवलेले असतात ना, ते नाही पाय ठेवलेली असती चटईला म्हणून पुसाते जिनवाणी. तर कोणाच्या काळातली आहे ही कथा की जे सुधर्म स्वामी होते ना, म्हणजे कोण, अंतिम सुधर्म पण आचार्य काहीतरी आहेत शेवटचे ना, हां बरं जाऊ दे, गुरु आहेत बहुतेक, हां त्यांच्याकडूनच जंबूस्वामींनी दीक्षा घेतली होती. आणि ते त्यांचं संघविहार करत चालला होता, त्यावेळेस हे भेटले होते यमराजा. जंबूस्वामींचं दीक्षा झाल्यानंतर, बहुतेक जंबूस्वामींकडूनच ह्यांनी दीक्षा घेतली असं काहीतरी आहे वाटतं, आचार्यांकडून का त्यांच्याकडूनच घेतली, बरं ठीक आहे बघू. तर त्या काळातली घटना आहे की जे हे यमराजा होते ते खूप त्यांच्याकडं म्हणजे ज्ञानाचा क्षयक्षम भयंकर होता. ज्ञानी होते एकदम, असं त्यांचं शास्त्राध्ययन वगैरे असेल ते कंठस्थ होते, सगळ्या गाथा श्लोक वगैरे असे असतील तर, आणि विशेष पुण्यधारी होते. पुण्य असणाऱ्यांच्या ठिकाणीच ज्ञानाचा क्षयक्षम दिसून येतो. आणि ज्याचं पाप असेल तर तिथं सांगितलं ज्ञान घटलेलं दिसून येतं. असं होत नसते की पुण्यशाली आहे आणि ज्ञान नाही आहे, म्हणजे ज्ञान त्याच्याकडं लावायचं, नाहीतर कोणीतरी मतिमंद आहे आणि तो श्रीमंत आहे असं असू शक्य, त्याचं काय नाही सांगायचं आहे. तर जिथं पुण्य, आता तिथं पुण्य म्हणायचं कसं, जे कोणी समजा एखादा धनिक आहे आणि त्यांच्या घरामध्ये समजा मतिमंद वगैरे जन्मला, पुण्य का पाप? कुणीकडे बघता तसं पाप आणि पुण्य आहे. धन आहे म्हणून काय झालं, पण शरीरात जर साथ देत नाही, बुद्धी साथ देत नाही तर पापच आहे, पापाचा उदय चालू आहे. मग त्याच्यासाठी पण एक सांगितली घटना की 2 बहिणी होत्या आणि त्यांनी, पंडितजी झालंय आमचं म्हणून ते नाही लागणार, हां 2 बहिणी होत्या आणि त्यांनी मुनींना आहार दिला. ते मुनी म्हणजे विशेष तपस्वी होते
आणि भक्तीने किंवा असं एक अंतरंग उत्स्फूर्ततेने आहार द्यायला पाहिजे होता. त्यातल्या एका बहिणीचे परिणाम खूप चांगले होते, तिने आपल्या अनुरागाने भक्तीने आहार दिला. आणि दुसरी बहीण होती, तिने द्वेषाने दिला. तिला द्यायचा नव्हता आहार आणि त्यावेळेस तिला द्वेष झाला, द्यावा लागतो, देते मी वगैरे. आणि तेच 2 बहिणी मेले. तर मरून सांगितलं एक आहे ती श्रीमंत राजकुमारी झाली आणि दुसरी आहे ती मरून श्रीमंत वेश्या झाली. एकदम धनाढ्य ती पण वेश्या झाली. का असं फळ मिळालं? वेश्या तर झाली पण इतकी धनाढ्य की काय कमी नाही तिला. हा तर सांगितलं की जे भावलिंगी संत आहेत त्यांना आहार देण्याचं फळ दोघांना पण श्रीमंती मिळाली, धनाच्या बाबतीत काय कमी नाही पडली. पण परिणाम कसे होते त्याच्या अनुसार दोघांना पण तसं कुळ म्हणजे काय म्हणायचं नीच गोत्राची प्राप्ती झाली दुसरीला, कारण तिचे परिणाम द्वेषाचे होते. आणि जिचे उत्कृष्ट परिणाम होते तिला उच्च गोत्र मिळालं. मग असं सांगायचं होतं की जिथं विशुद्धी आहे तिथं ज्ञानाचा क्षयक्षम असतो आणि जिथं अशुद्धी असेल ज्ञानामध्ये तिथं नियमाने ज्ञान घटत जातं. तर सांगितलं त्या यमराजाला 2 पुत्र होते. एका मुलाचं नाव होतं गर्धब. कसं काय नाव असं ठेवलं कुणाला माहिती. गर्धबचं नाव अर्थ गाढव होतो खरं तर. मुलगी होती, तिचं नाव असतं कुणिका आणि ती खूप सुंदर सुशील असं सद्वर्तनी होती. मग या राजाला त्या मुलीचं टेन्शन होतं की आपल्या मुलीला वर कसा मिळणार, चांगलं तिचं भविष्य कसं असणार असं वगैरे चिंता असायची सतत. मग तो राजा एकदा गेला मुनींकडं आणि मुनींना त्यांनी हा प्रश्न विचारला की मला दुसऱ्या कशाची गोष्टीची कमी नाही आहे किंवा चिंता नाही आहे, फक्त मला माझ्या मुलीची चिंता आहे. तिचं भविष्य कसं असणार, तिला पती कसा मिळणार, मला तुम्ही सांगा. तर ते मुनी ज्ञानी असतात आणि त्यांनी त्या यमराजाचं भविष्य जाणून त्यांना सांगितलं बरं का भविष्य. कारण हा राजा वैरागी होणार आहे आणि पुढं जाऊन तो दीक्षित होऊन त्याचं कल्याण होणार आहे हे जाणलेलं असलं तरच तिथं वृद्धींचा वगैरे वापर करून मुनी कथन करतात, नाहीतर नाही. मग त्यांनी जाणलं होतं की तो भव्य जीव आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं तिचा पती चक्रवर्ती असणार आहे, तू काय काळजी करू नकोस, आता निश्चिंत. मग अशी त्याच्यानंतर घटना घडली. त्याच्या आधी घटना घडली होती की सुधर्म स्वामींचा संघ 500 शिष्यांच्या सह गमन करत त्या यमराजाच्या नगरीत आला होता. पण हा राजा होता स्वभावाने घमंडी होता, त्याला ज्ञानाचा गर्व होता. त्यामुळे पुण्याचा बंद होत नाही. आता जिथं गर्व आहे तिथं विशुद्धी राहिली नाही आणि विशुद्धी नसल्यामुळं पुण्यहीन होत चाललं. पूर्वीचं पुण्य होतं म्हणून आज क्षयक्षम प्राप्त झाला होता, पण ती विशुद्धी नष्ट झाल्यामुळं ज्ञानसुद्धा घटत जायला लागलं होतं. कारण गर्व म्हणजे पापाचे भाव आहेत. पाप परिणामाने नियमाने पुण्याचा नाश होतोय आणि पापाचा आश्रव सुरू होतोय आणि मग तिथं दिसून येते की जे काय आहे त्याची प्राप्ती, जे प्राप्त आहे त्याचं व्यय होताना दिसून येतं. मग राजाला थोडंफार शास्त्राचं ज्ञान होतं, त्यामुळं तो स्वतःला ज्ञानी मानायचा होता, असं नाही मानायचा. तीव्र कषायी होता. ज्ञानाने पुण्यबंध व पुण्याने कषायात मंदता येते. पण उलटं काय झालं होतं इथं, ज्ञान तर होतं त्याचं पण त्याचा गर्व केल्याचं फळ पापाचा बंध आणि पापाने म्हणलं काय कषायाची वृद्धी. कषायी प्रवृत्ती होती त्यांची. त्यामुळं तर त्याला ज्ञानाचा मद झाला होता आणि तेच सांगितलं अजून धनाचा पण मद. दोन्ही मद त्याच्याजवळ अभिमान होता दोन्हीचा पण, कारण दोन्हीचं पण मध्ये त्याच्या तो काय म्हणायचं श्रेष्ठ होता धनाने आणि ज्ञानाने. त्या मान कषायाने ॲक्च्युली त्यांचे मंत्री असतात. यमराजाचा मंत्री जिनधर्मी किंवा मुनींचं आदर करणारा असं त्याचं धर्मप्रेमी होता. आणि मग तो सहकुटुंब निघाला होता दर्शनाला. सुधर्म स्वामींचा संघ आलाय म्हणल्यावर मग राजा मध्येच भेटला रस्त्यात आणि त्यांनी विचारलं कुठं चाललाय. मग ह्यांनी सांगितलं की काय खरं नाही विशेषण वापरलं हो त्यांनी, छान विशेषण वापरलं की सर्वज्ञ तुल्य असे
धर्मप्रेमी काय धर्मप्रभावक असे मुनिराज आलेत आणि त्यांच्याकडे मी चाललोय. सर्वज्ञ हे शब्द ऐकला ना ह्याचं डोकं सरकलं. म्हणला असं कसं असू शकतंय. म्हणला माझ्यापेक्षा ज्ञान कसं काय जे श्रेष्ठ आहे बघायचंच आहे मला. सर्वज्ञ तू म्हणतोयस तर आहेत की नाही आपण चेक करू. म्हणला मी पण येतो तुझ्याबरोबर. मग मंत्री म्हणला चला बघा म्हणला तुम्हीच. आणि मग मंत्री बरोबर म्हणून निघाला. पण कशासाठी? दर्शनाला नाही. मंत्रीचे भाव भक्तीचे होते पण राजाचे भाव द्वेषाचे होते. त्याची तुलना करण्याचे भाव होते किंवा त्यांना हीन लेखण्याचे भाव होते. त्या भावाने भक्ती तर विसरलाच पूर्ण आणि त्यांची चढाओढ करण्यासाठी म्हणून तो मुनींचं समोर जायचं त्याचा भाव झाला. त्या मुनींसमोर खरं ह्याची काय इमेज असणार आहे पण त्याला कुठं त्याचं ज्ञान असतं. तर तिथं त्यांनी ती स्तुती करून सांगितली की इंद्रासारखा महावैभवशाली जीव सुद्धा मुनींच्या समोर जर नतमस्तक होऊ शकतो तर हे सगळं विसरला हा यमराजा. आणि मुनींसमोर जाऊन इतक्या ताठ मानेनी अभिमानाने उभारला की मी म्हणजे ज्ञानी. आणि तीव्र कषायाने ज्ञानावरणाचा उदय आला. म्हणजे तिथं त्या मुनींना काय म्हणायचं तो सांगायला लागला की तुम्हाला असं. मुनी तर काय बोलत नव्हते त्यावेळेस पण हा सगळं बोलायला लागला यमराजा. म्हटला की हे सगळे तुम्हाला सर्वज्ञ समजतात. म्हटले माझ्याशी शास्त्रार्थ करा म्हणले. म्हणजे बघू आपण मग आपण एकमेकांची तुलना करून की कोण खरं श्रेष्ठ ज्ञानी आहे. आणि मग हा म्हणतो मी म्हणून दाखवतो श्लोक. मला हजार श्लोक पाठ आहेत एका ग्रंथाचे. आणि मग काय म्हणत आहेत नॉनस्टॉप फाट सुरू केला की म्हणायला. 1000 श्लोक म्हणल्यावर आता म्हणायची त्याची गती इतकी फास्ट होती की तो पण ज्ञानात एक गर्व असल्यामुळं काय झालं त्या मुनींनीनं त्याला चांगलं म्हणलं वाईट म्हणलं काहीच नाही. मुनी तर ज्ञानी समताधारी शांत बसले होते. आणि मग जिथं याला गर्व झालं 1 मिनिटभर म्हणला असेल लगेच त्याचं क्षमच नष्ट झाला. पुढचा श्लोकच आठवे ना त्यांना. आणि तो घासतोय मागं पुढं सरकतोय कुठं त्याला येतंय. जसं मी करते बरं का. मला आठवणार नाही की मागं सरकायचं पुढचं म्हणायचं मागचं म्हणायचं काही येतच नाही काय केलं तरी. मग तिथं समजते हे असं काहीतरी ज्ञानावरणाचा उदय येतोय. मग तो कितीही आठवायचा प्रयत्न करायला पण त्याला काहीच आठवेना. आणि त्याला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत मला इतकं सगळं येत होतं आणि इतकं सगळं पाठ आहे तरी पण मला का नाही म्हणता येत आहे आज. आणि सांगितलं तीव्र कषायाने त्या ज्ञानावरणाचा उदय आला व ज्ञानामध्ये मंदता आली आणि सर्व ज्ञान नष्ट झाले. नमोकार मंत्र सुद्धा त्याला आठवेना तो विसरला. विशुद्धी नसल्याने ज्ञानाच्या मलिनतेने अचानक ज्ञान नष्ट झाले. जसं की सांगितलं होतं वृद्धी प्रगट होतात तर अचानक प्रगट होतात. तसंच ज्ञान घटतं तर अचानक घटतं. म्हणजेच म्हणायचंय मागं ज्ञानावरणाचा उदय आणि विशुद्धीची वृद्धी. वृद्धींचं कारण काय म्हणायचं विशुद्धींचं वाढ झाली तर तिथं वृद्धींची प्राप्ती होते ती पण अचानक होते. असं नाही की स्टेप बाय स्टेप मिळालेत वृद्धी वगैरे होऊ शकते. म्हणजे आता इथून गेला देवगतीमध्ये तर कुठं वृद्धी राहणार. असं तर काय वर्णन नाही आहे कारण विशुद्धी इतकी आहे की त्याच्या नाही जाऊ शकते हे सांगितलं की त्यांनी. म्हणजे या अपेक्षेने तर सांगितलंच की इथला जीव देवगतीलाच जाणार. तो गेल्यावर त्याच्याजवळ या सगळ्या वृद्धी असतील असं नाही. सगळ्याच काय कारण कुठलीच नसणार. ह्या सगळ्या वृद्धी भावलिंगी संतांनाच आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ कुठलीही वृद्धी राहत नाही जेव्हा हे भाव संपून पुढे गेले तेव्हा. पण या भावामध्ये कोणाची सुटेल कोणाची नाही असं पण वर्णन आलंय. पण असं काय अजून डिटेल त्याच्याबद्दल वाचणं नाही आलं. तर काय सांगितलं वृद्धी प्रगटतात तरी सुद्धा अचानक प्रगटतात आणि नष्ट झालं ज्ञान तरी सुद्धा अचानक नष्ट होतं. का कारण मागं कारण असतं ज्ञानाची विशुद्धी आणि ज्ञानावरणाचा उदय. मग जिथं उदयाला ज्ञानावरणाचं तिथं ज्ञान असं झटकन नष्ट होऊ शकतं. तुम्हाला पण बघा की आपल्याला एखादी गोष्ट आठवायला लागलोय आणि आठवतच नाही. श्लोक असं नाही घरातली एखादी वस्तू कुठंतरी ठेवलेली असेल तर रोजच्या हातातली असती तरी सुद्धा आपल्याला आठवत नाही. का
समजून घ्या आपली अशुद्धी झाली आहे ज्ञानामध्ये. कुठंतरी कशाही वर्तन झालं असणार, कुठंतरी डिस्टर्बन्स आला असणार ज्ञानात, त्यामुळं ते ज्ञान घटू लागलं. मग काय करायचं तिथं? ध्यान लावून बसायचं. म्हणजे विशुद्धी वाढवायचं, लगेच आठवतं आपल्याला. म्हणजे ज्ञानात व्यग्रता आली की तिथं ज्ञानहीन होणार, आणि जिथं ज्ञान एकाग्र होणार तिथं पुन्हा तो क्षयक्षम वाढणार. म्हणून आम्हा म्हणतात ना, तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तर गडबड करू नका, शांततेने विचार करा कुठं ठेवलं, आठवा. म्हणजेच ज्ञानाला एकाग्र करा, तर ती वस्तू सहज आपल्याला आठवते आपण कुठं ठेवलं वगैरे. मग असंच आहे इथं पण, जिथं ज्ञानाची विशुद्धी आहे तिथं रुद्धी अचानक प्रगटतात, आणि ज्ञानात अशुद्धी झाली की ज्ञान अचानक घटलं. त्यावेळी राजाला समजेना की असं का व्हायला लागलंय, असं का झालं. आणि मग तो मुनींच्या समोर येऊन बसला आणि आता शरण आला, आणि तो विचारतोय की काय झालं काय, मला तर इतकं चांगलं येत आहे हे ग्रंथ, हे श्लोक वगैरे, आणि मला काहीच आठवेना. म्हणला मी किती प्रयत्न करतोय, मला जरासुद्धा आठवेना हे श्लोक. मग त्यावेळेस मुनींनी त्याला संबोधन केलं आणि सांगितलं हे समजावून की तू ज्ञानाचा मद करतोयस, त्याचं फळस्वरूप ज्ञानावरण तीव्र बांधलंय, आणि त्याचा उदय लगेच यायला वेळ लागत नाही. कोणाला कधी येईल, कोणाला कधी येईल, आणि तुझ्या ज्ञानावरणाचा आत्ता उदय चालू झालाय. त्यामुळं म्हणला तर तो पश्चाताप करू लागला, स्वतःला पापी म्हणू लागला की तुमच्यावर मी आळ घातला, तुम्हाला मी नावं ठेवली, माझं किती पाप आहे, मी महापापी आहे. तर महाराजांनी इतकं सुंदर संबोधन केलं त्याला, पण म्हणला पाप करणारा पण तू नव्हतास, पश्चाताप करणारा पण तू नाहीस. दोन्ही ठिकाणी पण ज्ञाता होता. इतके प्रसन्न परिणाम त्या मुनिराजांचे की ते ऐकून तो समोरचा जीव खजील, अजून काय म्हणायचं, शरणाला येऊन अजून थोडं स्वतःला हीन समजू लागला की मी किती घोर पाप केलं, अशा मुनींना मी नावं ठेवली किंवा त्यांच्या विरुद्ध गेलो असं. आणि मग पश्चातापाचं फळ आणि देशना जी काही मिळाली त्याचं फळ सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग त्यांनी सांगितलं विशुद्धीचं फळ सम्यक दर्शनाची प्राप्ती, आणि अशुद्धीचं फळ ज्ञानावरण किंवा ज्ञानाचं घटलं गेलं, ज्ञानाची हीनता. मग त्याला तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आता तो काय करतोय, पश्चाताप करतोय. जे काय मुनींनी सांगितलं प्रतिक्रमण वगैरे ते घेतलं, त्यांनी स्वीकारलं, आणि जेव्हा पुन्हा उपदेश ऐकायला बसला त्यावेळेस तिथं त्याला वैराग्य झालं. आणि वैराग्य झालं आणि मुनींना नमस्कार करून त्यांनी दीक्षा मागितली, दीक्षेची विनंती केली. तर त्याच्याबरोबर त्या राजाचे 500 मुलं होती, जी मुलं राजापेक्षा वैरागी होती, पण राजा त्यांना जाऊ देत नव्हता. राजा म्हणायचा कुठं तुम्ही आत्ता दीक्षा घेताय, इतकं वैभव आहे, भोग भोगा, मजा करा, अजून लाईफ एवढी मोठी पडली आहे, जरा असं बघा म्हणला काय आहे जीवन, कसं आहे. म्हणला दीक्षा वगैरे काय घ्यायची नाही, असं ते किती दिवसपासून तर अडवत होते त्या मुलांना. आणि मग जेव्हा स्वतः विरक्त झाला तर पहिल्यांदा त्या सुधर्म स्वामींकडनं जेव्हा उपदेश मिळाला राजाला, आणि राजाचं क्षयक्षम घटला हे बघितल्यावर त्यांनी पश्चाताप करू लागला यमराजा, तेव्हाच हे दीक्षित झाले 500 राजे, पहिला मुलं. आणि मग नंतर राजासुद्धा प्रतिक्रमण करून त्यांनी दीक्षा घेतली मुनिराजांकडून. मग दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, क्षयक्षम अजून पण मंद होता बरं का, उघाड झाला नाही दीक्षा घेतली म्हणून, पण त्याला त्याचं आता काय म्हणायचं घेणं देणं नव्हतं. असं तो क्लेश करत बसला नाही, मला काय येईना काय येईना, सगळं विचारच संपले ना. जेव्हा देशना मिळाली मुनिराजांची लगेच ज्ञान स्थिर झालं. आणि मग तिथं सांगितलं 2 प्रकारचे परिसहजय असतात मुनिराजांना. कुठले, एक प्रज्ञा परिसहजय आणि एक अज्ञान परिसहजय. म्हणजे काय असतं सांगा. प्रज्ञा परिसहजय म्हणजे ज्ञान अधिक असताना अभिमान होत नाही, आणि अज्ञान परिसहजय म्हणजे तुष्माश भिन्न इतकंच ज्ञान, नमोकार मंत्र सुद्धा ज्यांना पाठ नव्हतं असे ते इतकं हीन ज्ञान असलं तरी सुद्धा तिथं त्यांना त्याच्याबद्दल अशांती नसते.
ज्ञान काही नसताना ज्ञाता राहतात, ते शांत राहतात, तर ह्याला म्हणायचं अज्ञान परिसहजे. आता दोन्ही पण सुरू झाले ना तिथं जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली. कर्माची अशीच गती होती हे स्वीकार करणे साम्य भावाने, त्याला म्हणायचं परिसहजय. आणि मग आता परिसहजय सहज सुरू झाला, करावा लागला नाही त्यांना. यम मुनींनी अज्ञान परिसहजय केला. अनेक वर्षांनी सुधर्म आचार्यांकडे एकल विहाराची आज्ञा मागितली. आणि मग मुनी आचार्य ज्ञानी होते आणि त्यांनी सांगितलं, त्याचं भविष्य जाणलं त्यांनी आणि म्हणले की याला परमिशन द्यायला पाहिजे. आणि दिली आचार्यांनी आणि ते एकटे विहार करून निघाले. पण क्षयक्षम नव्हता, काय उपदेश देणार, काय सांगणार कोणाला. पण त्याच्याबद्दल त्यांना काही नव्हतं, मान कशाने किंवा खेद नव्हता की आपल्याला असं नाही आहे वगैरे. आणि मग विहार करत करत जाताना एका विहारामध्ये कुठंतरी 3 घटना घडलेल्या दिसल्या त्यांच्या. आता ते त्याचं एक्सप्लेनेशन नाही मिळालं. तर 3 घटनांवरून त्यांनी 3 खंडरूप काव्य बनवलं. खंड म्हणजे अर्धवट असं. एका काव्यामध्ये 4 खंड असतात ना, पद असतात, तर त्यांनी 3 खंडरूप काव्य बनवलं. आणि जे की अर्धवट होतं, बाकी तर काय लक्षात राहत नव्हतं, पण हे जे खंडरूप काव्य होतं त्याच्यावर ते दिवस रात्र चिंतन करायचे. आणि सामायिकाला बसले तरी सुद्धा त्या काव्यांवरच त्यांचं सगळं चिंतन मंथन असायचं. तेवढ्या एकाग्रतेचं फळ त्यांची विशुद्धी वाढत गेली. आणि अशी वाढली विशुद्धी की 7ही वृद्धी प्रगटल्या. काय असेल हे 7 वृद्धी जे बघतोय ना आपण, म्हणजे सगळ्या 64 म्हणा की, जाऊ दे ते केवळ ज्ञान सोडा. आणि 7च्या 7 वृद्धी प्रगटल्या. म्हणजे झालं जर ज्ञानात उघाड तर असं पण फळ मिळू शकतं. आणि एखाद्याची अशुद्धी झाली तर मुनी का असे ना त्याचं ज्ञान घटायला वेळ लागणार नाही. म्हणून वृद्धीच्या लक्षाने त्यांनी साधना नाही केली. साधना अशी होती की निर्मळ एकदम. आणि त्याचं फळ स्वरूप सांगितलं, ज्ञान मला प्राप्त व्हावं, मला कधी येईल, परत ते सगळं विसरलेलं, कशाचा क्लेश नव्हता ज्ञानामध्ये. आणि त्याचं फळ सांगितलं, विशुद्धी वाढली. आपण आठवलं नाही की क्लेश करत राहतो. एक्झाम दिली ना आता, नाही आठवल्यावर काय केलं सांग, आठवलं नाही व्यग्रता केली तर ज्ञानामध्ये ते आहे ते बी विसरून जाते. आणि तेच सांगितलं, शांततेने विचार करून परत लिहायचा प्रयत्न केला तर आठवतंय. मग सांगितलं म्हणून की त्या मुनींनी सुद्धा वृद्धी प्राप्त व्हावी या लक्षाने साधना केली नाही, त्याच्यासाठी दीक्षा घेतली नाही. आणि सहज त्यांनी विशुद्धी प्रगट झाली आणि या सगळ्या वृद्धी प्राप्त झाल्या. अशी होती ती यमराजाची कथा, जो की ज्ञानाचा गर्व होता, तिथून ज्ञानहीन झालं आणि तिथून ज्ञान पुन्हा कसं वृद्धिंगत होत गेलं, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी सगळं एक उदाहरण घटवून दाखवलं आपल्याला. प्रेरणा परिसहजय म्हणजे काय सांग? प्रज्ञा प्रेरणा नव्हे. प्रज्ञा परिसहजय आणि अज्ञान परिसहजय. प्रज्ञा म्हणजे ज्ञानाची उत्कृष्टता. मग ते उत्कृष्ट असलं तरी सुद्धा त्यांना गर्व नाही आहे मुनींना. आणि ज्ञानहीन असलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल खेद नसतो, शोक नसतो. आपल्याकडं ज्ञान नसलं तर आपण काय करणार, किती आपल्याला असं गिल्टी वाटतं, आपण त्यांच्या समोर कसं जायचं, इतक्या ज्ञानींच्या समोर कसं जायचं आपल्याला येत नाही. मग तिथं उलटा आपण काय म्हणायचं, आपलं ज्ञान घटवतोय. अज्ञानीने ज्ञानीच्या सहवासात जायचं का ज्ञानीने अज्ञानीच्या सांगा. म्हणजे मग ज्ञानीला अज्ञानी जवळ गेल्यावर ते अज्ञानी होईल की. जसं म्हणलं ना, संयमी जवळ राहायचं का असंयमी जवळ, मोही जवळ का निर्मोही जवळ. म्हणजे त्या ह्याच्यात घेतलंय ना सागर धर्मामृत मध्ये की श्रावकांनी मुनींची संगती करायची, पण मुनींनी श्रावकांची संगती करायची नाही. कसं मेळ बसायचा मग, मागं पळत राहायचं काय श्रावकांनी मुनींच्या, कसं. तर सांगितलं कोण, आणि मग कसं श्रावकांना मिळायचं सानिध्य.
म्हणजे म्हणून सांगितलं होतं ना वाक्य मागच्या वेळी, काय संघ में रहो पर संग में मत रहो. म्हणा काय कळलं? हां, संघ म्हणताना फक्त एकत्र सहवास आहे एवढाच अर्थ आहे. संघ म्हणजे ज्ञानातला परिग्रह झाला, म्हणून संघात राहिलं तर दोष नाही. ते किती होते पूर्वी तर आचार्यांचे संघ 24 हजार मुनी. कसं राहत असणार हो? भद्रबाहू स्वामींच्या संघामध्ये 24,000 मुनी होते. रस्त्यावरनं चालले तर काय दिसत असणार सांगा? असं ते बघूनच वैरागी व्हायचे लोक आणि दीक्षा घ्यायची. इतके मुनी, इतका आनंद, सगळे दीक्षित त्यांच्या मागं, असं असायचं. आणि म्हणले ते असं रस्त्यावरनं चालले तर लोकांना किती भक्ती करू, किती त्यांचं गुणगान करू, असं लोक लोळायचे समोर दर्शनाला वगैरे, सगळीकडं असं. म्हणजे एक वातावरण असं होय, निर्मिती व्हायची. कसं तरी सांगत होते? हां, तर ते भलेही एकत्र राहत होते पण एकत्र नव्हते. म्हणून एक उदाहरण काय सांगितलं होतं, एकाच जंगलात बसलेत 100 मुनी, समजा सामायिकाला बसलेत आणि सिंह आला. काय करणार? एका मुनींना पकडणार. 100 मधल्या एकांना त्या सिंहाने पकडलं, मारलं. आता हे इतरांना माहीत आहे का नाही माहीत आहे? भलेही ठीक आहे, हे ओरडणार नाहीत, काय त्याला प्रतिकार करणार नाहीत, पळणार नाहीत, तरी सुद्धा अन्य मुनींना कळलं का नाही कळलं? आचार्य असणार बरोबर समोर तिथं. वाघ आलेलं, सिंह आलेलं तर कळतंय का नाही आपल्याला? भलेही सामायिकाला बसले तरी सुद्धा कळणारच आहे. अटॅक केला तरी कळणार आहे. काय केलं हो त्या 99 मुनींनी? आपल्यासाठी केला की. आता ते मुनी आपल्याच संघातले आहेत, आचार्य आहेत त्यांच्या बरोबर बसलेले, ज्यांनी दीक्षा दिली आहे, जे की संगोपन करत होते त्या सगळ्या मुनींचं, ते सुद्धा तिथं बसलेत. काय करणार ते? काहीही करणार नाहीत, कारण ते संघात होते, संघात नव्हते कोणाच्या. काय करू शकतो? उलट साधना बिघडवणार स्वतःची सुद्धा आणि त्या जीवाची सुद्धा. तो जीव स्थिरतेने साधना करतोय, भलेही त्याच्यावर सिंहाने अटॅक केलाय तरी सुद्धा ते शुद्धोपयोगातच होते. तेवढ्याचं फळ मुक्ती होईल त्यांना कदाचित. आणि जर हे आले उठून प्रतिकार करायला गेले, त्यांना वाचवायला गेले, तर शुभोपयोगात अशुभोपयोगात जाऊ शकेल तो जीव. म्हणजे उलटा अडथळा केला आपण त्यांना आणि स्वतःचं सुद्धा मुनित्व नष्ट करणार असल्या भावाने. म्हणून म्हटलं मुनिराज असल्या गोष्टीमध्ये अडकत नाहीत, कारण परिणामांची विशुद्धी इतकंच त्यांचं ध्येय आहे आणि इतकंच त्यांची चर्या असते. बाकी इतर कुठल्या गोष्टीमध्ये ते अडकत नाहीत, इन्व्हॉल्व होत नाहीत. कशासाठी सांगितलं? यालाच म्हणायचं परिसहजय. कुठल्याही प्रकारचा परिसह आला तरी सुद्धा भावनेतून ते विचलित होत नाहीत. आणि आम्हा म्हणतात ना, जो भावुक असतो ना तो मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. जो स्थिर असेल, दृढ असेल तर त्यालाच मार्गक्रमण करता येतं. अन्यथा कोणाच्या तर म्हणजे आता दीक्षा घेतली आणि कोणीतरी गृहस्थ दशेतले समोर बसलेले असतील आणि त्यांना काहीतरी असाध्य रोग झालाय किंवा मरणाला टेकलेत समजा, आणि हा जर जीव भावुक असेल दीक्षा घेतलेला तर काय करणार? हां, म्हणजे मोह राहणार त्याच्यामध्ये, किंवा काय म्हणायचं एक अस्थिरता होऊन जाईल. म्हणजे आम्ही बघितलं ना, आता जेव्हा आजीची सल्लेखना झाली, समोर आम्हा होत्या, तर आम्ही सगळे इतके डिस्टर्ब होतो, इतके चंचल, इतके आकुलित होतो, पण आम्हांच्या चेहऱ्यावर एवढं सुद्धा नव्हतं काय. म्हणजे असं आम्ही म्हणतोय की जन्मदात्री आई आहे, काय झालं तरी सुद्धा पूर्वाश्रमीची, पण तरी म्हणजे एक स्थिरता प्रॅक्टिकली दिसली, बघायला मिळाली. असं नुसतं वाचतो करतो हे वेगळं झालं, पण जेव्हा बघतो ना ते इम्प्रेशन वेगळं असतंय. आणि इवन हे पण बघतोय आता शरीराची इतकी प्रतिकूलता असताना कुठं काय असं आहे शरीरामध्ये एक परिणामामध्ये, मला किती त्रास आहे, मला किती त्रास आहे. आपण 10 वेळा म्हणणार आपलं काय दुखायला केलं तर, पण म्हणजे हे ज्ञानात यायला पाहिजे खरं प्रॅक्टिकली आपलं पण, तर तिथं विशुद्धी राहणार. अन्यथा मोह वाढणार, अशुद्धी वाढणार आणि असा ज्ञानवर्णाचा वगैरे उदय आपल्याला सुद्धा त्रस्त करू शकतो. म्हणून स्थिरतेने साधना केली तर सगळ्या गोष्टींची प्राप्ती आहे. अन्यथा आहे ते पण सगळं
नष्ट होणार, म्हणून ज्ञानवान आहे असं जाणा. ओम. जाणा. परिपूर्ण ज्ञानवाला निज ध्रुव आत्मा जाणा. या आत्म्यामध्ये ज्ञानावरण कर्म नाहीच, अज्ञान नाहीच, राग नाही, द्वेष नाही, मद नाहीच, फक्त ज्ञान आहे जाणा. विशुद्ध स्वभाव आहे जाणा. कोणत्याही प्रकारचा परिशह देखील माझ्यामध्ये नाही, नव्हता, नसणारच. आत्मा स्वयं सुरक्षित आहे, अखंड आहे, ज्ञाता मात्र आहे. केवल ज्ञान स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं